एक लग्न असेही भाग 4. आता कुठे जायचं? कुठेही हा रास्ता जिथे जाईल तिथे जाऊ. काहीही हा रास्ता संपणारच नाही. मग दिवस रात्र नुसता प्रवासच करायचा का? मग आम्ही असंच फिरतो. कधीच कुठे जायचं ते ठरवून जात नाही. मग जे दिसेल तिथे थांबायचं. मी आणि नेहू असंच करायचो. आपण आज पूर्ण मुंबई फिरूया. बरं ठीक आहे. तसं पण आज तू सांगशील तसंच. काही वेळ प्रवास केल्यानंतर ते एका सुंदर जागेवर पोहोचले होते. तिथे अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट्स होते. शालिनीने त्याला कार थांबवायला सांगितली. त्याने कार एका बाजूला पार्क केली. दोघेही कारमधून उतरले. समोरचं दृश्य किती छान होतं. सूर्योदय झाला होता. आकाशामध्ये पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा उमटल्या होत्या. त्यात अनेक पक्ष्यांचे सुंदर थवे उडताना दिसत होते. किती प्रसन्न वातावरण होतं. विराटने कधी सूर्योदयाचं एवढं निरीक्षण केलं नव्हतं. पण आज केल्यानंतर कळलं किती सुंदर वाटतं. डोळ्यांना एक प्रकारचं समाधान मिळतं आणि मन आपोआप प्रसन्न होऊन जातं. दोघेही बराच वेळ ते दृश्य पाहत बसले होते. किती सुंदर वाटतंय ना इथे खडूस? हो ना, असं वाटतं फक्त पाहतच राहावं. ते बघ तिकडे नारळ पाणी आहे. चल आपण पिऊया. मला खूप आवडतं. शालिनी त्याला तिकडे घेऊन गेली. तूच घे मग, मला नको. तो तिच्या हातात नारळ देत म्हणाला. तिने नारळ पाणी वाळ्या करून एक्स्ट्रा स्ट्रॉ मागितली आणि विराटला दिली. हे घे, आपण एकाच नारळातून पिऊ. नाही मला नकोय, तूच पी. हे नको ते नको करायचं नाही, ठरलंय ना? बरं बाई. मग त्यानेही त्याची स्ट्रॉ नारळात टाकली. दोघेही एकाच नारळात पाणी पित होते. बघ त्यांच्याकडे किती स्वीट कपल आहे. कसं छान वाटतं त्यांच्याकडे बघून. एक मुलगी शालिनी आणि विराटकडे बोट दाखवत तिच्या बॉयफ्रेंडला म्हणत होती. त्यांचं बोलणं विराटने ऐकलं, पण त्याला त्यांचा गैरसमज दूर करावा वाटला नाही. त्याने पाहिलं ते दोघं त्यांच्याकडेच येत होते. हाय, प्लीज आमचा दोघांचा एक फोटो काढाल का? ती तिचा मोबाईल विराटकडे देत म्हणाली. हो, वाय नॉट? विराट म्हणाला. तसे ते दोघे तिथल्या एका सेल्फी पॉईंटजवळ पोज देऊन उभे राहिले. विराटने त्यांचे फोटो काढले. तुम्ही पण जा ना, तुमचा पण फोटो काढतो मी. बघा किती छान फोटो येत आहे. तो मुलगा विराटला म्हणाला. नको, राहू दे. विराट त्याला स्माईल देत म्हणाला. नको का? चल ना, आपण त्यांचा फोटो काढलाय ना, आपण पण नको काढायला का त्यांनी? विराट काही म्हणायच्या आधीच शालिनी त्याला सेल्फी पॉईंटवर घेऊन गेली. ते दोघेही फोटो काढायला उभे राहिले. थोडं जवळ या ना. इतकं दूर का उभे राहिलात? ती मुलगी विराट आणि शालिनीला म्हणाली. मग शालिनीच त्याच्या जवळ आली आणि त्याच्या हातात हात घालून उभी राहिली. किती क्यूट फोटो आलाय ना? ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला फोटो दाखवत म्हणाली. चला मग, आम्ही निघतो. नाईस टू मीट यू. विराट त्यांच्यासोबत हात मिळवत म्हणाला. त्या दोघांचाही निरोप घेऊन मग विराट आणि शालिनी तेथून निघून गेले. आता काय प्लॅन आहे पुढचा? विराटने विचारलं. काही प्लॅन नाहीये. जे जसं भेटेल तसं एन्जॉय करूया. पण मजा येते ना? शालिनीने म्हणाली. हो, ते तर आहेच. एखादं छान गाणं लाव ना. असं कोण विदाऊट म्युझिक फिरतं का बरं का कोणी कारमध्ये? मी तर फिरतो बाबा. मला नाही आवडत गाणं वगैरे ऐकायला. कार चालवताना तर मुळीच नाही. हो, तू तर जगावेगळा आहेस ना. तुला आवडत तरी काय बरं? विचार करून सांगेन हां. जाऊ दे. चल लाव एखादं गाणं लवकर. त्याने FM ऑन केला आणि शालिनी मान हलवून नको म्हणत होती. तसं तो चॅनल चेंज करत होता. तेवढ्यात एका चॅनलला तिने होकारार्थी मान हलवून राहू दे सांगितलं. ओढ तुझी छळते मला. भास असा का तुझा सारखा? आस तुझी लागो जीवा. भास का असा तुझा सारखा? भुलते का असे भोवती तुझ्या मन बावरे. विराटने गाणं ऐकताना सतत शालिनीकडे पाहत होता. ती खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत होती. किती सुंदर दिसत होती ती आणि त्यालाही तिच्यासोबत असं फिरणं छान वाटत होतं. दुपार झाली म्हणून विराटने एका हॉटेलजवळ कार थांबवली. इथे का थांबवलंस? शालिनीने विचारलं. जेवायचं नाहीये का? की नारळ पाणी पिऊनच पोट भरलंय? अरे नाही, आज जेवायचं नाही आपण. जेवायचं नाही का? ते बघ तिथे. चल पाणीपुरी खाऊया. आता नाही म्हणून तू तर ऐकणार नाहीयेस. मग चल. तो तिच्यासोबत तिथे गेला. पण त्याला पाणीपुरी खायची अजिबात इच्छा नव्हती. त्याने अजूनपर्यंत एकदाही पाणीपुरी खाल्ली नव्हती. तरीही का माहीत नाही, त्याला आज ज्या गोष्टी केल्या नाहीत ते करायची इच्छा होत होती. वाटत होतं आजचा हा दिवस पूर्णपणे एन्जॉय करावा. तिने 2 प्लेट मागितली. एक प्लेट विराटकडे दिली. तो तिच्याकडे पाहत होता. त्याला कसं खायचं ते समजत नव्हतं.
तिने तिची प्लेट पटापट संपवली आणि त्याला विचारलं, दे इकडे, मी भरवते तुला. ती त्याच्याकडची प्लेट हातात घेत म्हणाली. पहिलीच पुरी खाताना त्याला ठसका लागला. तिने लगेच त्याला पाणी प्यायला दिलं. बापरे, किती तिखट आहे. तू कसं खाल्लंस? त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. एवढं पण तिखट नाहीये. आणि तसंही मी कोल्हापूरची आहे. मला त्यांच्यापेक्षा जास्त तिखट खाण्याची सवय आहे. हां. हो का? पण आता मी कसं खाऊ? हे खूपच तिखट आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी गोड बनवायला सांगते. तिने त्याच्यासाठी दुसरी प्लेट बनवायला सांगितली. आता थोडं गोड खाल्ल्यावर त्याला बरं वाटलं. आता जेवायचं का अजून तुला? तिने विचारलं. नाही बाबा, एवढ्यातच पोट भरलं माझं. पण छान होती हा पाणीपुरी. मग खाल्ल्यावरच कळेल ना ते. तू कधी ट्रायच करत नाहीस, तर कसं कळणार बरं? हो, आणि कधी केलं पण नसतं. थँक आज तुझ्यामुळे शक्य झालं हे. चल मग निघायचं का आता? हो, जाऊया. पण आपल्या कारमधून नाही. मग चालत जायचा विचार आहे की काय? नाही, ती बघ बस थांबलीये. चल लवकर, नाही तर निघून जाईल. ती त्याच्या हात पकडून त्याला बसमध्ये घेऊन गेली. बसमध्ये खूप गर्दी होती. त्यांना बसायला जागा नव्हती. मग ते उभेच राहिले. शालिनी, पण ही बस कुठे जाते ते पण आपल्याला माहीत नाही. मग आपण का चढलोय बसमध्ये? असंच मला कारमध्ये बोर झालं होतं म्हणून. तू पण ना मॅड आहेस एकदम. ते दोघे तसंच उभे राहिले होते. एखादी सीट रिकामी होते का ते बघत होते. विराटचं लक्ष गेलं तर समोरच्या सीटवर बसलेला मुलगा सारखा शालिनीकडे बघत होता. विराटला ते आवडलं नाही. त्याने शालिनीला स्वतःच्या जागेवर उभे केले आणि त्या मुलाला ती दिसायला नको म्हणून तो त्याच्यासमोर उभा राहिला. त्या मुलाला कळून चुकलं. तसा तो खिडकीतून बाहेर बघू लागला. बस आता एका स्टॉपवर थांबली. तसं शालिनी घाईघाईत विराटला घेऊन तिथे उतरली. हे काय, इतक्या घाईत का उतरलीस? आणि तेही लगेच? विराटने आश्चर्याने विचारलं. अरे, तुला दिसलं नाही का समोरून? कंडक्टर अंकल येतच होते ना म्हणून उतरले. मला विदाऊट तिकीट फिरायचं होतं. तुला माहितीये, मी आणि नेहू कधी कधी ट्रेनमध्ये असंच विदाऊट तिकीट जायचो. शालिनी, पण हे बॅड मॅनर्स आहेत हां. पकडलं ना तर शिक्षा होऊ शकते. हो, माहिती आहे शिक्षा वगैरे. एक दिवस असं केलं म्हणून काही होत नाही लगेच. धन्य आहात तुम्ही. तो तिच्यासमोर हात जोडत म्हणाला. हो, ठीक आहे. चल आता चालत जाऊया आपल्या कारकडे. तसंही जवळच उतरलोय ना. ते चालत चालत काही वेळात कार ठेवली होती तिथे पोहोचले. आता आपण मॅरीन ड्रायव्हरला जाऊया. विराट आनंदाने म्हणाला. त्याने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात ते मॅरीन ड्रायव्हरला पोहोचले. संध्याकाळ झाली होती. आता ते सूर्यास्त होताना पाहत होते. किती छान दृश्य होतं. सूर्य आता हळूहळू समुद्रात विलीन होत होता. आकाशातला लाल पिवळ्या रंगाची जणू रांगोळीच उमटली होती. सोबत तो समुद्राचा खडखडणारा आवाज आणि मनाला स्पर्श करून जाणारा हवेतला गारवा. अगदी रम्य असं वातावरण होतं तिथे. दोघेही तिथे जाऊन एका कट्ट्यावर बसले. विराटलाही शालिनी सोबतचा सहवास हवा हवासा वाटू लागला होता. पूर्ण आयुष्यात त्याने इतका आनंद अनुभवला नव्हता, जेवढा या एका दिवसात तो अनुभवत होता. कधी कधी विराट एकटाच येऊन इथे बसायचा. इथे आल्यावर त्याच्या मनाला शांत आणि प्रसन्न वाटायचं. पण आज शालिनीसोबत आल्यानंतर तो त्या जगाच्या प्रेमातच पडला होता. अचानक विराटचा फोन वाजला. वेदिकाचा कॉल होता. अरे यार, हिला तर विसरूनच गेलो आपण. आता काय करायचं, तिला काय सांगायचं, तो विचार करत होता. त्याने एकदा शालिनीकडे पाहिलं आणि बस काहीच विचार न करता फोन स्विच ऑफ करून टाकला. आजचा दिवस कसलाच विचार नको. जे क्षण आहेत ते फक्त मनापासून जगायचे आहेत. त्याने दोघांसाठी भेट बघितली आणि तेही स्वतःहून. अरे वा, खडूस, मी न मागताच घेतलीस? म्हणजे तू पण आता माणसात आलास हा? ती त्याला हसत म्हणाली. त्यानेही तिच्या बोलण्यावरून हसून घेतलं. रात्र होत आली तसं आकाशात चांदण्या दिसू लागल्या. आकाशातला चांदण्याचा प्रकाश तिथल्या परिसर आणखीनच सुंदर वाटू लागला. आणि त्यासोबतच त्या समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंद. खडूस, ते बघ ना, आकाश किती छान दिसतंय. तो चंद्र, त्या चांदण्या किती सुंदर दिसतायत ना. हो ना. तो पण आकाशाकडे पाहत म्हणाला. तिकडे बघ, त्या चांदण्यामध्ये माझ्या टेडीचा चेहरा दिसतोय. हो, आणि तिथे बघ, तुझा चेहरा दिसतोय. असा रुसून गाल फुगवलेला फुगी तो तिच्यासारखेच गाल फुगवून दाखवत म्हणाला. तीही हसू लागली. कितीतरी वेळ ते तिथेच गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता त्याचा हात कधी त्याने तिच्या खांद्यावर ठेवला त्यालाही कळलं नाही. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. इतका वेळ लुकलुकणाऱ्या चांदण्या तर कधीच त्या ढगांच्या मागे लुप्त झाल्या.
जोराचा वारा सुटला. रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मातीचा एखादा महागड्या परफ्यूमलाही लाजवेल असा सुंदर गंध सगळीकडे दरवळू लागला. तिथल्या अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांची धांदल उडाली. अनेक जण भिजू नये म्हणून आडोसा शोधू लागले. "चल शालिनी, पाऊस आला बघ." तो तिथून उठून एका झाडाच्या आडोशाला थांबला. त्याने पाहिलं, तिथेच उभी राहून भिजू लागली. ती मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत होती. विराट तिच्याकडे पाहत बघत बसला होता. किती सुंदर दिसत होती ती भिजताना. तिच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या त्या पावसाच्या थेंबांचाही त्याला हेवा वाटू लागला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याजवळ गेली. "चल ना, भिजूया बघ, किती छान वाटतं." ती त्याला हाताला धरून ओढत होती. "नको, तूच भिज, मला नाही भिजायचं." "खडूस, आजच्या दिवसातली माझी शेवटची इच्छा समज." "ए, मी दाखवते तुला किती छान वाटतं असं भिजायला." त्यालाही मग नको म्हणावं वाटलं नाही. तोही तिच्यासोबत गेला. आता पावसाचा वेगही वाढला होता. "हे बघ, असे दोन्ही हात पसरावे, वर आभाळाकडे बघायचं, डोळे मिटून घ्यायची आणि मातीचा छान वास फील करायचा." ती सांगितलेली कृती त्याला करून दाखवत म्हणाली. त्याने तिच्याकडे एकदा बघितलं. आजूबाजूला कोण आहे याचा विचार मनातून काढून टाकला आणि तिने सांगितल्याप्रमाणे केलं आणि तसं केल्यावर त्यालाही खूपच छान वाटलं. पावसाच्या सरींनी दोघांनाही पूर्णपणे भिजवून टाकलं होतं. दोघेही कितीतरी वेळ तिथेच भिजत उभे होते. तेवढ्यात ढग गडगडण्याचा मोठा आवाज झाला आणि तिने घाबरून त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारली. त्यानेही डोळे अलगद उघडले आणि दोन्ही हात जवळ घेत तिला मिठीत सामावून घेतलं. त्याने मिठी आणखीन घट्ट केली. तिच्या मिठीत किती छान वाटत होतं त्याला. असं वाटतं पूर्ण जग इथेच थांबावं. फक्त ती आणि मी आणि हा पाऊस आणि तिला या मिठीतून कधी वेगळं करूच नये. तो विचार करत होता. "ओ लव्ह बर्ड्स, झालं का तुमचं?" कोणीतरी विराटच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं. त्याने भानावरत तिला मिठीतून दूर केलं आणि मागे वळून पाहिलं तर मागे 2 पोलीस उभे होते. विराटला खूप विचित्र वाटलं. काय विचार करत असतील ते माझ्या आणि शालिनीबद्दल? बस झालं आता, घरी जा. इथे आणखी थांबणं धोकादायक आहे. पाऊस बघा किती वाढलाय. मरायचं की काय? त्यातला एक पोलीस रागात म्हणाला. विराटने पाहिलं तर आजूबाजूचे लोक कुठल्या कुठे नाहीसे झाले होते. तिथे आता फक्त तो आणि शालिनीच होते. दोघेच राहिले होते. म्हणजे किती वेळ ते तिथे भिजत होते त्यांनाही कळलं नव्हतं. "सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही." विराट मान खाली घालत म्हणाला. "अरे राहू दे सॉरी. काय त्यात? हेच दिवस तर असतात एन्जॉय करण्याचे. त्यात मॅरीन ड्राईव्हचं छान रोमॅन्टिक वातावरण आणि भर म्हणजे हा पाऊस. मग काय प्रेमाला बहर येणारच ना. फक्त सेफ्टीचाही विचार करा." दुसरा पोलीस विराटला हसत म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर त्याचा साथीदार त्याच्याकडे रागाने पाहू लागला. तसा तो गप्प बसला. विराट पुन्हा एकदा सॉरी म्हणून शालिनीला घेऊन तिथून निघून गेला. दोघेही कारमध्ये बसले. "एक खडूस, पण ते पोलीस काका आपल्याला लव्हबर्ड्स का म्हणाले बरं?" ती विचार करत म्हणाली. "काय माहिती, कदाचित त्यांना आपलं नाव माहीत नसेल म्हणून." तोही काही न कळवण्याच्या अविर्भात म्हणाला. त्याने मनगटावरच्या वॉचमध्ये पाहिलं तर रात्रीचे 10 वाजत आहे. "बापरे, एवढा उशीर झालाय आपल्याला?" त्याने लगेच फोन स्विच ऑन केला. वेदिकाचे 20 मिस कॉल येऊन गेले होते. आता काही खैर नाही. तो मनात म्हणाला. "मग एवढं घाबरायला काय झालंय? घरी काय तुझी बायको आहे की काय ती? तुला ओरडेल उशीर झाल्याबद्दल." ती हसत म्हणाली. "नाही गं, पण आपल्याला वेळ कळलाच नाही ना." "हो, पण मज्जा आली की नाही?" "हो, मग खूपच. आपल्या आयुष्यात असेही क्षण असावेत, जे आपण एकदाच एन्जॉय केलेले असतात, पण मनाच्या कप्प्यात नेहमीच जिवंत राहतात. आणि मग जेव्हा आपण त्यांची आठवण काढू ना, तेव्हा आपोआपच चेहऱ्यावर हसू येतं." तो तिच्या अशा बोलण्यावर आश्चर्याने तिच्याकडे पाहत बसला. "असं मोठ्यासारखं कधीपासून बोलायला लागलीयस?" त्याने विचारलं. "हा डायलॉग निशाचा आहे, जो मी पाठ करून ठेवलाय." "हां, आता कसं वेड्यासारखं बोलतीयस तर छान वाटलं." दोघेही एकदम हसू लागले. "चला आता निघायचं का घरी, की अजून काही बाकी आहे?" त्याने विचारलं. "बाकी तर खूप काही आहे, पण आता नको, नंतर कधीतरी. चल आता घरी जाऊया." "नशीब माझं." त्याने गाडी स्टार्ट केली. "ए थांब थांब." तिने गाडी थांबवायला सांगितले. "आता काय झालं?" "अरे एवढा छान पाऊस आणि हे कसं राहिलं? विसरलेच बघ मी." "काय राहिले?" "ते बघ, भाजलेलं मक्याचं कणीस. चल खाऊन येऊ." "अरे हो, थांब. मी जाऊन घेऊन येतो. तू गाडीतच थांब. नाहीतर पुन्हा भिजशील." तो गाडीतून उतरला. तिच्यासाठी मक्याचं कणीस घेऊन आला आणि गाडी स्टार्ट केली.
तुझ्यासाठी नाही आणलंस? तिने विचारलं. नको राहू दे, तू खा. थांब, मी माझा अर्धा खाते आणि मग तू अर्धा खा. चालेल ना पण? नाही तर म्हणशील तर तुझा मी खाल्ला म्हणून. नाही हां, मी तुझ्यासारखी खडूस नाहीये. मी तर खूप स्वीट आहे. हो ना, खूपच गोड. तो तिचा गाल ओढत म्हणाला. अर्धा रस्ता पार केल्यानंतर मग विराटने FM ऑन केला. त्यावर गाणं सुरू होतं. ए राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. किती छान ओळी होत्या. अगदी त्याच्या आजच्या दिवसातल्या सर्वच प्रसंगाचं वर्णनच होतं त्यात. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल तर जाण्याचं नाव घेत नव्हती. आजचा दिवस तो कधीच विसरणार नव्हता. अगदी शालिनी म्हणल्याप्रमाणे मनातल्या एका कप्प्यात जपून ठेवणार होता. कायमचं. असं पुन्हा जायचं कधी फिरायला? त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. पण ती तर तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली होती. तरीच म्हटलं, कधीपासून बडबड कशी बंद आहे? तो हसत म्हणाला. काही वेळानंतर ते त्याच्या घरी पोहोचले. शालिनी, चल उठ, बघ पोहोचलो आपण. तो तिच्या हाताला धरून तिला उठवत म्हणाला. पण ती काही उठायचं नाव घेत नव्हती. शेवटी त्याने तिला उचलून घेतलं आणि फ्लॅटपर्यंत आला. पण दरवाजा बंद होता. मावशी काम करून कधीच घरी गेली होती. आता दरवाजा कसा उघडू? तो विचार करत होता. तेवढ्यात वीणा तिच्या दारात उभी असलेली त्याला दिसली. ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. शेवटी हिचीच मदत घ्यावी लागणार. वीणा, प्लीज थोडी मदत करशील का? त्याने तिला खोटी खोटी स्माईल देतच विचारलं. माझी कसली मदत हवी आहे तुम्हाला, मिस्टर विराट? ती नाराजीने म्हणाली. आधीच तो भाव देत नाही याचा तिला राग यायचा. त्यात त्याने शालिनीला असं उचललेलं पाहून तिला अजूनच राग आला होता. फक्त माझ्या वॉलेटमधून चावी काढ आणि लॉक खोलून दे, एवढंच करशील प्लीज? अच्छा ठीक आहे. तिने त्याच्या खिशातून वॉलेट काढला आणि त्यातून चावी काढली. बाय द वे, ही मुलगी कोण आहे? ती शालिनीकडे एकटक पाहत होती. तुला काय करायचंय? तो म्हणणारच होता, पण त्याने स्वतःला थांबवलं. माझी पेशंट आहे, झोपली आहे म्हणून असं उचलून आणावं लागलं मला. अच्छा, पण ती तुझ्यासोबत का राहते? तिच्या घरचं नाही आहे का कोणी?